तनाया, तनाया. हा आले बाई. थोडा वेळ पण तुम्हाला आराम करून देत नाहीस. आता काय आराम करायची नाही, कामावर उरकण्याची वेळ ही. आणि हे तुझं आजचं काम. लॉन्ड्री डे. हे बघ, आज तुला काही साफसफाई करायची नाही. हो आजचं स्वयंपाक पाणी बी आणि बहिणी बघून घेऊ. खरं. तुला फक्त आज कपडे धुवायचे. एक मिनिट. कपडे धुवायचे म्हणजे ते मशीनला लावायचे, राईट? असं हे तर सोपं आहे. अगं मग तू एवढेच का कपडे दिले? सगळे दे. हेच काय, ते पडदे पण काढून दे. तू पण काय लक्षात ठेवशील? आण बिनधास्त आण. मी करते. ओके चालेल, आलेच मी. आज माझी सुट्टी. आता फक्त हे बटन ऑन करेल आणि मग मस्त रील्स बघत बसेल. नको ती वसुंधरा आणि तिची काकागिरी. अरे काय झालं याला? अरे यार, काय नाही यांची मशीन. चालू का नाही होते? अगं 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 अगं, कशाला मारतीयस? आधीच आजारी आहे बिचारं. म्हणजे मशीन बिघडलंय आपलं, म्हणून तर तुला कपडे धुवायला दिलेत ना. हे आधी सांगायला काय झालं होतं? विसरले ना मी म्हणून. चल आता अंगणात. कशाला? कशाला काय? कपडे धुवायला. असं काय करतेस? हे बघ, मशीन बिघडलेलं असेल ना तर आपल्याकडे अंगणातच कपडे धुतले जातात. ठीक आहे? नाही म्हणजे आई आणि वहिनी असंच करायच्या. त्यांच्या वेळेला कुठे होती ना मशीन, है ना? नाही, तुझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स असेल खरंच. चल ये लवकर, ये. अगं ऐक ना. ये ये ये. अरे वा, ड्रम सापडला. हो अगं खूप जड आहे ग. ओढत ओढत आणला इथपर्यंत. हा या. आता काय याच्यात कपडे धुवायचे? अगं याच्या आत नाही धुवायचे कपडे तुला. आम्ही तुला ड्रम भरून देऊ, म्हणजे तुला कपडे धुणं सोपं होईल. ए चल ग, आपण ड्रम भरून देऊ. चल आलोच ग. हो हो चालेल. मला कामाला लावणार होते ना. बस आता स्वतःच ड्रम भरत. हा का? हा ओके, पाईप सोडलाय. आता पाणी भरलं की काम सुरू. हा आणि ऐक, पावडर जरा बेताने घाल. खूप स्ट्रॉंग आहे ना. बहिणी करेल ती व्यवस्थित. आपण आपल्या कामाला लागूया. हो चल चल चल. आता काय करू? बापरे, काय करतेस ग? काय करते काय? अगं हे काय करतेस तू? अगं काय काय कपडे धुतीये. अगं हे असे? मग कसे? मशीन मध्ये पण असेच गोल गोल फिरतात ना. तनाया, मशीन सारखा हा ड्रम विजेवर चालतो का? नाही ना. मग हाताने कपडे धुवायचे तिथे, एक एक करून. मी असे एक एक करत कपडे धुत राहिले तर इथेच मी म्हातारी होऊन जाईल. आत्ता काही म्हातारी वगैरे होत नाहीस तू. आणि तुला माहितीये, जेव्हा मशीन नव्हती तेव्हा अगदी वहिनी याच्यात तिपटीने कपडे धुवायच्या. काय हो वहिनी? हो पण अगं होईल तुला हळूहळू सवय. आणि आम्ही आहोत ना तुला गाईड करायला. चालू देत. हा चला वहिनी. चल.
सगळं तुझ्यामुळे झालंय मम्मा. कोणी सांगितलेलं त्या पेपरवर साईन करायला? सगळं मला भोगावं लागतंय यार. कधीच तुला माफ करणार नाही. अरे हाच आई गं. एक सेकंड. हॅलो मम्मा. हाँ बच्चा, आर यू ओके? हा अजिबात ओके नाहीये. तुझ्यामुळे मला नोकरासारखं काम करावं लागतंय सगळं. अरे देवा, काय वेळ आणलीस माझ्या मुलीवर. मम्मा आता पण मी कपडे धुतीये, ते पण हाताने. कॅन यू बिलीव्ह इट? त्या वसुंधराला ना बघतेच मी आता, थांब. हो विशाखा मॅम, खुशाल बघा, इथेच आहे मी. वसुंधरा? हो मी. अजून कोण असणार? तनया फोन स्पीकर वर आहे हे सांगता नाही आलो तुला? मूर्खा कुठली. ठेव आता. अगं मम्मा. गप्पा नंतर मारा, आधी कामं करून घ्या. एव्हाना झालं असतं. वसुंधरा ऐक ना, ह्या आईंच्या काही साड्या आहेत, धुवायच्या होत्या. तनयाकडे देऊ का धुवायला? हो वहिनी, द्या ना, बिंदास द्या, ती सगळे कपडे धुवेल. काय ग तनया? तनया, ह्या काही साड्या धुवायच्या होत्या, प्लीज धुशील का ग? अगं पण मी ऑलरेडी. हो पण ह्या आईंच्या साड्या आहेत ना. आणि हा ऐक, हलक्या हाताने धुवा. थँक्यू. बाय. पण मला कामं सांगते, जास्त आगाऊपणा करायला लागली. हलक्या हाताने धुणं. आता बघ माझा हलका हात. बापरे, आईंची साडी तर फाटली. आता लपवून टाकते ही साडी, कळायलाच नको त्यांना. दादा निघायचं? थांब. ॲक्च्युली मला सगळ्यांशी बोलायचं आहे. काय रे भास्कर, काय बोलायचंय? बाबा, काल किचनमध्ये जे झालं, तो कुकर फुटला, त्याआधी आपला जो विषय चालू होता तो अर्धवटच राहिला. आणि मला असं वाटतं की तो पूर्ण व्हायला हवा. कुठला विषय रे? आई, अखिलने कंपनीच्या अकाउंटमधून तनयाला 50 लाख रुपये काढून दिले. काय? 50 लाख? हो, खरं तर स्वयंपाकघरातला तो प्रकार घडला ना, तेव्हा आम्ही त्याच विषयावर बोलत होतो सगळे. तू नव्हतीस तिथे तेव्हा. आई, प्रॉब्लेम पैसे काढून दिल्याचा नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की हा व्यवहार करताना त्याने कोणालाच काहीच सांगितलं नाही. आणि अखिल, त्यावर तू CEO आहेस हे उत्तर नाहीये. कंपनी आपल्या सगळ्यांची आहे. आपण सगळे एकत्र विचार करून त्याचा निर्णय घेतो. आणि तू इतका मोठा निर्णय पण नाही, ते पैसे मी लगेच बँकेत डिपॉझिट केले. आणि मला कळत नाहीये, आता कोणाला तरी मदत करण्यासाठी मी काय परमिशन घ्यायची गरज आहे का? परमिशनची गरजच नाहीये. निदान कानावर तरी घालायला हवं होतं ना. आम्ही कोणी नाही म्हटलं असतं का? पण तू मला विचारात न घेता हा व्यवहार केलास ना, हा मुद्दा आहे. पण मुळात तनयाला एवढ्या पैशांची गरजच काय होती? नाही आई, तनयाला नाही, विशाखा मावशीला हवे. विशाखाला? असो, जे झालं ते झालं. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तशी आकाशने अखिलच्या आधी ही पोझिशन मला ऑफर केली होती. त्याचा काय संबंध? आणि तू तेव्हा नाही म्हणाला होतास ना, आता काय तुझे विचार बदलले? असं समज हवं तर. पण हे जे काही झालंय ना, ते मला मुळीच पटलेलं नाहीये. मला जितकी आपल्या घरातल्या माणसांची काळजी आहे ना, तितकीच आपल्या कंपनीची सुद्धा आहे. त्यामुळे मला आपल्या कंपनीच्या प्रत्येक निर्णयामध्ये माझा से हवा.
आकाशने आणि मी इतक्या कष्टाने ही कंपनी उभी केली आहे. त्यामुळे या कंपनीतली प्रत्येक गोष्ट मला कळायलाच हवी. इथून पुढे कुठलेही ट्रान्झॅक्शन मला विचारल्याशिवाय केलं जाऊ नये. आणि म्हणूनच मला अखिलच्या बरोबरीने कंपनीचा जॉईंट CEO केलं जावं असं मला वाटतं. मला कळते की तुम्हा सगळ्यांना धक्का बसलाय. तुम्हाला विश्वास बसत नसेल की मी असं का बोलतोय, पण मी पूर्ण विचार करूनच हे बोलतोय. आणि जर मी कंपनीचा जॉईंट CEO होणं मान्य नसेल तर मग एकच पर्याय आहे, आपण वाटण्या करूया. हां, म्हणजे कोणाला काही विचारण्याची गरजच भासणार नाही ना. मी माझा छोटा बिझनेस माझ्या पद्धतीने करेन, पण हे असं विश्वासात न घेता परस्पर निर्णय तरी घेणार नाही कोणी. भास्कर, तू वाटणे, मला माहिती आहे की तू दुखावला गेलायस, पण म्हणून हा पर्याय? बाबा, दुसरा पर्यायच नाहीये माझ्या पुढे. हो, आकाश आणि मी इतकी वर्ष एकत्र काम केलंय. आमच्यात वाद झाले नाहीत का? झालेत ना. पण बिझनेस मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही एकत्र बोलायचो आणि मग तो निर्णय घ्यायचा. अच्छा, म्हणजे तुला महत्व हवंय? नाही, माझ्या अनुभवाचा माझ्या कंपनीला उपयोग व्हावा असं मला वाटतंय. अखिल, आज एका बाबतीत तू असं केलंस, उद्या सगळ्या बाबतीत करशील. हळूहळू कोणाला विचारणार पण नाहीस तू. अखिल, अशाने कंपनी चालू शकत नाही. कुठल्याही कंपनीसाठी चांगले सल्लागार महत्वाचे असतात. आणि आकाशने काय आमचा सल्ला घेतलाय, त्याच्यावर विचार केलाय आणि मग निर्णय घेतलाय. आणि म्हणूनच तो इतकी वर्ष कंपनी इतक्या चांगल्या प्रकारे चालवू शकला. तुला असं म्हणायचंय का की फक्त आकाशाला चांगल्या प्रकारे कंपनी चालवू शकतो, मी नाही? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आकाशला टीम स्पिरिट कळतं, इतरांच्या मतांचा आदर करता येतो. कंपनीचा बॉस आणि वर्करचा लीडर यातला फरक त्याला कळतो. आणि एक कंपनी चालवण्यासाठी हे गुण खूप महत्वाचे असतात. दादा, मला पण चांगल्या प्रकारे लीड करता येतो. आडून आडून मी कसं नालायक आहे हे सगळ्यांना सांगू नको. अखेर आवाज खाली. तुझं पण चुकलंय हे खरंच आहे ना. तनयाच्या आईला पैसे देताना तू आम्हाला तरी सांगायला हवंस ना. पण मुळात विशाखाला एवढ्या पैशांची गरजच काय पडली? आणि तसं असतं तर तिने पहिल्यांदा आपल्याकडे यायला हवं होतं. बाबा मदत मागितली होती. तुझ्याकडे? अरे पण तू CEO नाहीयेस हे विशाखाला चांगलं माहिती आहे, तरी पण तुझ्याकडे आली होती. नाही बाबा, माझ्याकडे नाही. विशाखा मावशी वसुंधरांकडे गेल्या होत्या. त्यांच्याकडून मला त्यांचा प्रॉब्लेम कळलं आणि मग मी त्यांच्या घरी गेलो. त्या लेंडर्सशी स्वतः बोललो आणि तेव्हा जाऊन त्यांची मुदत वाढून मिळाली. पण मला अजूनही एक गोष्ट कळत नाही अखिल, मुदत वाढून मिळाली असतानाही तू तनयाला 50 लाख रुपये का दिलेस? बोल ना आता ना, अखिलकडून तू 50 लाख रुपये का घेतलेस? नाही म्हणजे एवढी मोठी रक्कम तू घरी कधी आणलीस? काय केलंस त्याचं? आणि तेच पैसे तू परत पण केलेस का? बोल. अगं बोल ना, आम्ही वाट बघतोय तुझ्या उत्तराची. काहीतरी बोल. ऍक्च्युली आई, ते मी सेफर साईड म्हणून अखिलला सांगितलं होतं, पण मुदत वाढवून मिळाली मग मी पैसे परत देऊन टाकले. हे बघ तनया, विशाखा मावशीला पैशाची गरज होती हे मान्य आहे. तिने मला सांगितलं असतं ना, मीही माझ्या परीने मदत केली असती. पण मला अंधारात ठेवून हा सगळा व्यवहार झाला ना, त्याचं मला वाईट वाटतंय. आणि पुढे पण असंच होणार असेल तर एकत्र काम करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मी वेगळा होतो ना. दादा प्लीज प्लीज असं नको ना बोलूस. आय नो गैरसमज झालाय,
पण चूक माझी पण तर आहे ना. ही गोष्ट मला कळल्यावर सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला होतं, पण याचा अर्थ हे नाही होत ना की तुझं महत्व कमी आहे. दादा तू बॅकबोन आहेस आपल्या कंपनीचा. हो ना, मग मला बॅकबोन सारखी ट्रीटमेंट तरी मिळायला हवी ना. आणि म्हणूनच मला जॉईंट CEO व्हायचंय, म्हणजे यापुढे अखिल आणि मी एकमेकांना आन्सरेबल राहू. दादा तू जॉईंट CEO झाला तर मला आनंदच होणार आहे. ही पोस्ट मी आधी तुलाच ऑफर केली होती. पण प्लीज असं नाराज होऊन वाटणी करूया असं नको ना म्हणूस. प्लीज 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 माफ कर ना. हे एकदा माफ कर ना प्लीज. बस झालं. एवढ्याशा कारणावरून कंपनी फुटलेली मला अजिबात चालणार नाही. बाकी लहान आहे अजून, शिकतोय तो, त्याला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण भास्करला जॉईंट CEO करायला हवं. अखिल पटतंय तुला? हो. उत्तम. हा विषय संपला. आता या घरात पुन्हा हा विषय निघणार नाही. कळलं? हो बाबा. चला शांतपणे कामाला लागा आणि मिळून काम करा. चल. बहिणी, भांडी घासून झालेत, तांदूळ निवडू? ते नंतर कर, आधी हा पेढा खा. पेढा? व्रत केलं होतं का तुम्ही? कधी कधी व्रत न करता सुद्धा देव जर मनातली एखादी इच्छा पूर्ण करत असेल तर त्याचे आभार नको मानायला? म्हणजे ओह, भास्कर दादा जॉईंट CEO झाले म्हणून ना? मग तर मी अजून एक पेढा घेतला पाहिजे. मला ना वसुंधरा, माझ्या नवऱ्याचं खूप कौतुक आहे. हा आता आपल्या घरात काही जणांना आनंद नसेल झाला हेही माहिती आहे मला. बहिणी अहो, असं का बोलता तुम्ही? मला मला खरंच खूप आनंद झाला. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी. वहिनी, मला पण झालाय आनंद. आणि एनिवे, आकाश दादाने आधी भास्कर दादालाच ऑफर दिली होती, तुम्हीच नाही म्हणालात. हो. आम्ही का नाही म्हणालो होतो हे आठवतंय ना? कान भरले होतेस तू माझे. मी ऑफिसमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला तर त्या सगळ्याचं खापर माझ्या नवऱ्यावर फुटेल ही भीती घातली होतीस तुम्हाला. त्याचं कारण आज कळतंय मला. बरं झालं आम्ही लवकरात लवकर भानावर आलो. ठीक आहे, आजपासून हे ऑफिसमध्ये त्यांचं काम चोख करतील आणि त्यांच्या लहान भावावर लक्षही ठेवतील. जे झालं ते झालं. ठीक आहे, हा पेढा घे. अगं घे ग. मी म्हटलं होतं ना त्यांना, माणसांशी स्पर्धा होऊ शकते. एक वेळ त्यात लबाडी करून जिंकताही येतं, पण नियतीसमोर कोणीच जिंकू शकत नाही. आणि नियतीसमोरची हार जगापासून लपवता येत नाही. शेवटी अवनी वहिनींना तुझा खरा चेहरा दिसलाच आहे. आता हळूहळू बाकीच्यांनाही दिसेल. पेढा खा. My foot.